वारणा विद्यापीठ वारणा नगर संलग्नित तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट, 2 वेळा MBA मानांकन, NAC A ग्रेड, 100% इंटर्नशिप आणि प्लेसमेंट देणारी संस्था। प्रथम आणि द्वितीय वर्ष बीटेक करता TCS स्पॉन्सर्ड कम्प्युटर सायन्स अँड बिझनेस सिस्टीम, सायबर सिक्युरिटी, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, केमिकल आणि कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, तसंच MTech करता स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, CSE, कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट, मेकॅनिकल डिझाईन, केमिकल ENTC, त्याचबरोबर LLB, BA LLB, BBA LLB, BCA, BBA, MCA, MBA शाखांसाठी प्रवेश सुरू। वारणा विद्यापीठाच्या निसर्गरम्य परिसरात हॉस्टेल, मेस, बस, NCC, NSS, भव्य क्रीडांगण अशा सर्व सुविधांनी परिपूर्ण 1983 पासून तज्ञ आणि अनुभवी प्राध्यापकांमार्फत दर्जेदार शिक्षण देणारी संस्था TKIET वारणानगर ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट। प्रवेश संपर्क 94 21 26 19 92। तर आपण उपोषणाला कशासाठी बसलेला आहे? गेले 4 दिवस झाले मी आमरण उपोषणाला इथं बसलेलो आहे। सदरचा विषय आहे की जो गारगोटीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाची विक्री करण्यात आली, त्या प्रकरणी महाराष्ट्र शासनात संबंधित पालकमंत्र्यांनी तक्रार दिल्या होत्या, त्या चौकशी कामी आपले कोल्हापूरचे जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी संबंधित समितीला खोटा अहवाल दिला। सदरच्या ठिकाणी इमारत पड होती, त्या ठिकाणी मुद्रांक शुल्क बुडवणे आणि संबंधित दुय्यम निबंधक VV कुंभार यांना वाचवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते। यांच्यावर तातडीनं फौजदारी गुन्हे दाखल करावेत आणि त्यांना शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात यावं, या मागणीसाठी मी माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर 4 दिवसापासून आमरण उपोषण करत आहे। परंतु कुठल्याही अधिकाऱ्यानं मला या ठिकाणी भेट दिलेली नाही। पहिल्या दिवशी फक्त माननीय कलेक्टर साहेबांनी मला अधिकाऱ्यासमोर भेटण्यासाठी बोलवलं, परंतु मी मारल्यासारखं करतो, तो रडल्यासारखं कर, या पद्धतीचा रणनीतीचा अवलंब संबंधित इथलं प्रशासन करत आहे। इथं जाहीर आरोप करत आहे की संबंधित प्रशासनानं आज गेंड्याची कातडी परिधान केलेली आहे आणि या 2 दिवसात जर प्रश्न माझा मार्गी नाही लागला तर माझे आंदोलन मी अधिक तीव्र स्वरूपाचं करून आमरण उपोषणापासून मी आत्मदानाकडे परावर्तित करणार आहे। तरी संबंधित प्रशासनानं तात्काळ याची दखल घेऊन आज पावसाळी अधिवेशन चालू आहे, अधिवेशनात हा मुद्दा तात्काळ उपस्थित करून संबंधित अधिकाऱ्याला बडतर्फ करण्यात यावं, ही माझी प्रामुख्याने मागणी राहणार आहे। जिल्हाधिकाऱ्यांना तुम्ही ज्यावेळी भेटला त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी काय आश्वासन? जिल्हाधिकारी म्हटले की आम्ही तात्काळ चौकशी लावतो, परंतु कुठल्याही कागदोपत्री काही याच्यामध्ये बोलणं झालेलं नाही। संबंधित अधिकारी आज मी वर्तमानपत्रात वाचलं, कुठल्याही तुमच्या आता पन्हाळ्याच्या तालुक्याची जी चौकशी लावलेली आहे, माझी संबंधित निवेदनात सुद्धा मागणी आहे की एकाच तालुक्याची तपासणी नको तर संपूर्ण जिल्ह्याची तपासणी लावून ह्या भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यात यावी, परंतु तो अधिकारी तसं करणं झालेला आहे। तर माझी परत एकदा मागणी आहे की जे मागच्या 1 मे 2025 साली लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून एक नोंदणी एक जिल्हा हा प्रकल्प महाराष्ट्र शासनाने राबवला, परंतु याच्यामध्ये पूर्ण दस्तनिहाय नोंदणीची तपासणी करण्यात यावी, ही माझी मागणी राहील। याच्यामध्ये ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।